नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार। मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरती 2026 आता पूर्ण झालेली आहे आणि आता आलेली आहे 2027 ला पोलीस भरती होणार आहे। कितीला होणार आहे? 2027 ला। मित्रगण, आता महत्वाचं 2027 च्या पोलीस भरतीचं तुम्हाला काय करायचं आहे? नियोजन लावायचं आहे। म्हणजे पोलीस भरती तयारी कशी करायची, आपण प्लॅन बनवायचा बाबा की 2027 ला काय बी करून ह्या वर्षी आपल्याला वर्दी मिळवायची आहे। मग त्यासाठी तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंडची परिपूर्ण तयारी करायला पाहिजे। पण ती कशी करायला पाहिजे त्याच्याविषयी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करणार आहे। मित्रांनो, आता बघा, आता ह्या वर्षीच्या मेरिटच्या अंदाजानुसार तुम्हाला कळत असेल की मेरिट किती लागते। तर मेरिट लागते बघा कमीत कमी 135 ओपनचं मेरिट लागायला लागलेलं आहे। ओपन किती लागाय, खुला गटाचं किती लागायला लागले? 135। तर बघा, प्रत्येक वर्षी स्पर्धा वाढत असते। प्रत्येक वर्षी ह्या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी स्पर्धा 100% वाढत असते। आता मित्रांनो, 2027 च्या भरतीनुसार तर मेरिट लागणार आहे कमीत कमी 140 ओपनचं मेरिट 100% तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं बघायला मिळणार। पण आता 140 ची आपल्या तयारी 100% यंदा ठेवावं लागणार आहे। आता बघा मित्रांनो, कुंभमेळा 100% 2027 ला आहे। म्हणजे कुंभमेळ्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यासाठी तुम्हाला सांगतो, पोलिसांची अत्यंत गरज आहे। त्यासाठी भरती त्यांना सरकारला काढावं लागणार आहे। त्यामुळे भरती कमीत कमी 8 ते 9 महिन्यामध्ये 100% येणार आहे, पडणार आहे ऍड। त्याची तुम्हाला 100% तयारी करावं लागणार आहे। मित्रांनो, भरती कधी निघणार याची वाट बघायची नाही। भरती ज्या वेळेस निघल त्यावेळेस मी वर्दीमध्ये असणार, हे तुम्ही 100% डोक्यामध्ये तुमच्या बसवा। आता मित्रांनो, आता 140 ची आपल्याला तयारी करायची आहे। 140 झाली तर 100% पुढल्या वर्षी भरती होणार आहे। आणि भरती निघती का नाही, निघणारे का नाही याच्या विचारात तुम्ही वेळ वायपट घालू नका मित्रांनो। जर तुम्ही 100% बाहेर पडला असताल भरतीच्या बाबा 1 मार्काने, 2 मार्काने किंवा 5 मार्काने किंवा 10 मार्काने, मित्रगण कसं असतंय बाबा, आता भरती संपली, बस मी थकलोय बाबा, बघू आता पुढची ऍड निघते का नाही, ह्या निगेटिव्ह विचारामध्ये थांबायचं नाही। आता ह्या वर्षी जेवढी तयारी झाली ना, तेवढ्याच ताकदीने पुढल्या वर्षीची तयारी चालू ठेवा मित्रांनो। भरती निघल त्यावेळेस निघल त्यावेळेस, आता तर तुम्हाला समजलं आहे की मी 100% पोलीस होऊ शकतो, किंवा 1-2 मार्काने राहिलेले विद्यार्थी किंवा 4-5 मार्काने, त्यांनी काय करा, डबल टेबल जोमाने अभ्यास करायची सुरुवात चालू ठेवा। आता आपले हा 2027 टार्गेट आहे 140। तर तुम्हाला ग्राउंडला मित्र हो, जास्तीत जास्त ग्राउंड घ्यायचा प्रयत्न करा। आता बघा, मुंबई शहरचं मेरिट किती लागलंय? मुंबई शहरचं मेरिट 39 तर मेरिट बघा, किती मुलं असतील सगळी बाहेर निघले बाबा, ज्याची लेखी 90, 92, 93 ती 80 वर बसली ती मुलं, आणि मेरिट लागलं 41, 40, 41 मेरिट लागलं मित्रांनो। आणि सर्व त्याची स्वप्न भंग झालीत मित्रांनो। कितीतरी विद्यार्थी असे आहेत बाबा, त्यांनी जीवापाड अभ्यास केलाय, लायब्ररीत बसून बसून। तुम्ही सांगतो, आता कसं असतं, त्या पोराची तिथली सिच्युएशन व्यवस्थित झालेली नसते, त्यामुळं एखाद्याला मार्क कमी पडलेले असते, पण त्यांनी वर्षभर प्रॅक्टिस केलेली असते मित्रांनो अभ्यासाची। पण काय झालं, ती बाहेर निघलं। आता ते मित्रांनो 39 वाल्याचा काय दोष आहे बघा, त्यांनी केला असेल एखाद्या वेळी, त्याला मार्क कमी पडले, मस्त त्यांनी लीक केला, त्याला 95 मार्क पडतात, पण तो स्पर्धेमध्येच राहिला नाही। मग काय करणार? तर मित्रांनो, ह्याच्यावरून तुम्हाला काय समजतं की तुम्हाला मैदानी चाचणी सगळ्यात महत्वाची आहे। तुम्ही मैदानी चाचणी जर क्वालिफाय झाला तर तुम्ही लेखीला बसू शकता। तसं म्हणता येणार नाही लेखी महत्वाची, लेखी तर त्याच्यापेक्षा महत्वाची आहे। पण महत्वाचं, स्पर्धेमध्ये आपल्याला आतमध्ये शिरायसाठी किंवा क्वालिफाय होण्यासाठी ग्राउंड आवश्यक आहे। ग्राउंड कमीत कमी मित्रांनो, ग्राउंड कमीत कमी तुम्हाला पुढल्या वर्षी 45 प्लस घ्यावं लागणार तुम्हाला, 45च। आणि ज्याला जिल्ह्यात प्रथम यायचं म्हटलं तर त्यांनी काय करावं लागणार आहे, पुढल्या वर्षी 50 पैकी 50 मैदान घ्यावं लागणार। आता बघा मित्रांनो, स्पर्धा कशी वाढली, 2000 च्या पुढची पोरं सर्वात जास्त भरती व्हायला लागलेत। म्हणजे जुन्या पोरांना कमी समजता येणार नाही, पण जुन्या पोरांना सुद्धा तोडीस तोड देण्यासाठी नवीन विद्यार्थी तयार झाले आहेत मित्रांनो। 140, 39, 135, 133 अशी टोटल मित्रांनो नवीन विद्यार्थी सुद्धा लावायला लागलेले आहेत। कारण की मित्रांनो, सगळीकडे शिक्षण अवेलेबल झालेलं आहे, त्यामुळं मुलं कंटिन्यू अभ्यासात राहतात। जो सातत्य टिकवल त्याला 100% यश मिळेल, मग तो जुना असू द्या किंवा नवीन असू द्या। म्हणून तुमच्या सातत्याला सर्वात महत्वाचं यश मिळत असते। सातत्य ठेवा, आणि बाबा भरती लांबली, वेळ आहे ह्या भानगडीत पडू नका।
मित्रांनो टार्गेट ठेवा 45 प्लस पुढल्या वर्षी 95, तर 45 आणि 95 ते 50, तर 140 टोटल लावायचा प्रयत्नच करा, तेव्हाच पुढल्या वर्षी तुम्ही भरती होणार आहे ही 100%. आता मी 6 महिन्यापूर्वी हा व्हिडिओ टाकला होता पोलीस भरतीचा, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला एवढी मार्क घ्यावा लागणार, तुम्ही गप्प बसू नका. तो मागचा व्हिडिओ जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता, पोलीस भरतीचं मार्गदर्शन, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 140 135 मार्क घ्यावा लागणार. मित्रांनो स्पर्धा भरपूर आहे, 18 लाख अर्ज येतात, कमीत कमी भरतीची परिपूर्ण तयारी असणारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 लाख विद्यार्थी तर 100% असणार. ते 1 लाख आता जागा आहेत आपल्या 16,000, पण विद्यार्थी परफेक्ट तयार झालेले 1 लाख आहेत, त्यांना महाग टाकायचे तुम्हाला, तर काहीतरी वेगळं करावं लागणार मित्रांनो. कारण की एक दिवस तुम्ही अभ्यास थांबवला तर तुम्ही कमीत कमी एक 10 ते 15 दिवस तुम्ही महाग गेला, आणि तुम्ही जर महिना 2 महिना जर अभ्यास जर थांबवला तर तुम्ही स्पर्धेतच बाहेर निघणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास कधीही थांबला नाही पाहिजे, कंटिन्यू तुमचं रिडिंग कमीत कमी 8 ते 9 तास झालं पाहिजे मित्रांनो. आणि ग्राउंडला अंडरएस्टिमेट कधी करायचं नाही, ग्राउंड कंटिन्यू करायचं. ग्राउंडवर तुम्ही आज 2 दिवस गॅप केला तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला पळायला येणार नाही. त्यामुळे ग्राउंड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ग्राउंड करा, 2 टाइम ग्राउंड करा. ज्याचा गोळा कमी आहे त्याने गोळ्याची प्रॅक्टिस आताच करा, ऑफ सीझन आहे. आता मनाला भरती निघली अशी आज अपेक्षा बाळगुना. भरती कोण होतो की बाबा भरती ज्यावेळेस निघल त्यावेळेस निघल, ज्यावेळेस निघल त्यावेळेस मी 100% पोलीस असणार, हे माझं शब्द 100% मित्रांनो तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये आणि तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. ज्यावेळेस भरती निघल त्यावेळेस मी 100% पोलीस असणार, ही भावना लक्षात ठेवा. 100% तुम्हाला यश मिळणार आहे. आता बघा 140 ची तयारी ठेवा आता, तरच तुम्हाला 100% यश मिळू शकतं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर मित्रांनो 2027 ला 100% ऍड पडणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, त्याची तयारी चालू ठेवा, खचून जाऊ नका. अपयश आलं तर यश 100% मिळत असतं, त्यामुळे खचून जायची काही टेन्शन घ्यायचं नाही, चालू करायचं. आता गावातली लोक, शेजारची लोक, समाजातली लोक, पाहुणे रावळे सगळे एकामेकाला टुमणे देत असताना का इतक्या दिवस झाला भरती करतोय तो आणि कसं काय झाला नाही, त्यांचं काय करायचं. आपले आई वडील आपल्याला पैसे देतात, आपण स्वतः बोलतो, लोकांचा विचार जर डोक्यात घेतला तर आपण सक्सेस होणार नाही. त्यामुळे लोक काय म्हणते त्याचा विचार करायचा नाही, आपल्या ध्येयाकडे चालू ठेवायचं. डोक्यात एवढं ठेवा 140 बाबा ह्या वर्षी मी हरलोय ठीक आहे असू द्या, पण पुढल्या वर्षी तीच लोक तुम्हाला जे नावं ठेवतात ते गुलाल घेऊन उभा राहिले पाहिजे, एवढं माझा शब्द लक्षात ठेवा. तर मित्रांनो तयारी चांगली ठेवा. आता मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ टाकणार आहे, कुठला विषय आहे तर कुठलं पुस्तक वापरायचे त्याचा विषय टाकणार आहे, त्याच्याविषयी व्हिडिओ टाकणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.